नमस्कार मित्रांनो, विलास पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे नीटच असणार. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपल्या ठाण्यामध्ये एक असा महादेवांचं मंदिर आहे जिथलं शिवलिंग हा एक स्वयंभू शिवलिंग आहे. स्वयंभू म्हणजे स्वतःहून निर्मित झालेला किंवा प्रकट झालेला. तर हा मंदिर आहे आपल्या घोडबंदर पट्ट्यात गायमुख गावामध्ये. सॉरी, थोड्या मासे येतात. तर आज आपण तिथे चाललो आहे. तर आपल्याला इथे यायचं असेल तर आपण प्रायव्हेट व्हेकल किंवा बस किंवा रिक्षाने येऊ शकता. तर आपण आता पोचलो आहे मंदिराजवळ. तर हा बघा, हा मंदिराचा गेट आहे. गेटवरच हा बघा, इथं मंदिराचं नाव लिहिलं आहे श्री जागन्नाथ महादेव मंदिर. तर आपल्याला इथून गाडी प्रायव्हेट व्हेकल आणली तर आपण इथून वर जाऊ शकतो आणि इथून पायऱ्या पण आहेत वर जाण्यासाठी. तर आतमध्ये आल्यावर आपल्याला इथं ही अशी एक कमानी बघायला भेटते. ती खूप सुंदर आहे आणि याच्यावरती हे बघा नटराजांची मूर्ती पण आहे. तर माझ्या जोडीला मंडळी आली आहे, ही बघा आपली. तर मित्रांनो, नटराज म्हणजे नृत्यकलेचे देवता आणि हा एक महादेवांचाच रूप आहे. तर थोड्याच पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला समोरच महादेवांचा मंदिराचा कलश दिसतो आणि की सुंदर एकदम सफेद रंगाचा महादेवांचा मंदिर आपल्या नजरेस पडतो. तर हा बघा किती सुंदर मंदिर आहे, श्री जागन्नाथ महादेव मंदिर. तर मंदिराच्या सभा मंडपाच्या वर आपल्याला ओम आणि महादेवाचा त्रिशूल बघायला मिळतो. हा बघा. तर हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे, हा बघा. तर इथून आपण आता आतमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, चला आपण आता जाऊ मंदिरात दर्शन करायला. तर माझ्या जोडीला भाविक आहे आणि मंडळी आपली सगळी दर्शन घेऊन बसलेली आहे. तर चला या. आपण आलो आहे आता मंदिरात आल्यावर सर्वात पहिला आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होतात आणि इथूनच आपल्याला आता आतमध्ये तिथं गुरुजी वगैरे आहेत. गुरुजी बसलेले आहेत बाजूला. आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे, आपण इथूनच दर्शन करायचं. आणि आतमध्ये बघा, आपण इथं आल्यावर सर्वात पहिला आपल्याला इथं गणपती बाप्पांची मूर्ती आणि राईट साईडला बजरंगबलींची मूर्ती ही पाहायला मिळते. आणि आतमध्ये महादेवांची बघा मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला महादेवांचा हा मुकुट आहे. तो काही म्हणजे सण असल्यावर, महाशिवरात्री वगैरे असल्यावर तो मुकुट घालून देवाची पूजा केली जाते. आणि त्याच्याच मागे पार्वती मातेची मूर्ती आहे. तर मंदिरात दर्शन झाल्यावर आपल्याला उजव्या साईडला पण हा एक छोटा मंदिर पाहायला मिळेल. इथेच महादेवांची मूर्ती सोबतच नंदी महाराज आणि पार्वती मातेची छोटी मूर्ती आहे आणि त्याच्याच उजव्या साईडला बजरंगबलीची पित्तलाची आणि मग तशीच उजव्या साईडला नजर गेली का खालच्या बाजूला आपल्याला गायचा हा सुंदर मुख बघायला मिळतो. त्याच्यातून कंटिन्यू हा असा पाणी वाहत आपल्याला दिसेल. तर मंदिराच्या परिसरात आपल्याला शांतता व थंडावा असा हा अनुभवायला मिळेल. तर मंदिराच्या तिन्ही भिंतीवर आपल्याला मधोमध ही अशी देवतांची छोटी मूर्ती हातात कलश घेऊन ही बघायला मिळते. तिथूनच मंदिराच्या डाव्या साईडला आल्यावर आपल्याला हा असा अखंड दिवा पाहायला मिळतो आणि त्याच्याच बाजूला गणपती बाप्पाचे आपल्याला दर्शन होतात. तर मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला इथं ही गाडी पार्क करण्यासाठी जागा पण आहे. इथं फ्री पार्किंग आहे. तर आम्ही आता स्कूटी आणली, आम्ही इथं लावलेली आहे. तर इथून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे घरी. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.